शिक्षक बांधवांनो नमस्कार. अभ्यासट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण सध्या सी-टी-ई-टी 2026 ची तयारी करत आहात आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एन-सी-ई-आर-टी अभ्यासक्रमातील महत्त्वाचे 20 प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत. मित्रांनो, हे प्रश्न आपण विज्ञान, भूगोल, इतिहास आणि पर्यावरण म्हणजेच ई-व्ही-एस या विविध विषयामधून हे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. मित्रांनो, हे प्रश्न पाहण्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला देखील विसरू नका. मित्रांनो, जाऊयात पुढे आणि पाहूयात मग हे एन-सी-ई-आर-टीच्या अभ्यासक्रमातील महत्त्वाचे 20 एम-सी-क्यूज जे की आपल्याला सी-टी-ई-टीच्या परीक्षेमध्ये येऊ शकतात. जाऊयात पुढे. मित्रांनो, जर आपल्याला ह्या व्हिडिओची जर पी-डी-एफ हवी असेल, तर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला जावं आणि टेलिग्राम चॅनलला जाऊन आपण ही पी-डी-एफ डाउनलोड करू शकता. जाऊयात मग पुढे आणि पाहूयात मग सी-टी-ई-टी परीक्षेमध्ये एन-सी-ई-आर-टी ही 3री ते 8वीच्या कंटेंट बुकमधील जे की पाठ्यपुस्तकातील आशयावर आधारित अनेक प्रश्न विचारले जातात. मग खाली आपण विज्ञान, भूगोल, इतिहास आणि पर्यावरण या विषयावर आधारित 20 या ठिकाणी उच्च पातळीचे वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत. पाहूयात मग आता आपण. तर हे प्रश्न सी-टी-ई-टी सराव संच एन-सी-ई-आर-टी आधारित. बघा, पहिला प्रश्न आहे या ठिकाणी पिचर प्लांट म्हणजेच नेफेन्थिस याला आपण थोडक्यात बद्दल खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? बघा, हे 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. ते म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक डी, हे झाड कीटकांना आकर्षित करण्यासाठी गोड आवाजात गाणे गाते. मित्रांनो, हे चुकीचं आहे. कारण पिचर प्लांट जर आपण पाहिला तर हा इन्सेक्टिव्हरस प्लांट आहे, म्हणजे तो कीटक भक्षिक आहे. परंतु या ठिकाणी बघा, हे झाड बेडूक, कीटक आणि उंदीर यांना अडकवून खाऊ शकते. येस, भारतातील हे मेघालय ज्या ठिकाणी ज्या जमिनीमध्ये बघा, लक्षात राहू द्यायचं आहे, म्हणजे प्रोटीन्सची कमतरता असते. म्हणजे जमिनीत नायट्रोजन जो घटक आहे, या ज्या जमिनीमध्ये नायट्रोजन पदार्थ जे असतात त्यांची कमतरता असते, त्या ठिकाणी आपल्याला हे पाहायला मिळतात. म्हणजे मेघालय राज्यात आपल्याला हे आढळतात. हे नायट्रोजनची कमतरता भरून काढण्यासाठी कीटकांची शिकार करते. तर हे तीनही पर्याय सुरुवातीचे बरोबर आहेत. झाड हे कीटकांना आकर्षित करण्यासाठी गोड आवाजात गाणे गाते, हे चुकीचं आहे मित्रांनो. जाऊयात पुढे आणि पाहूयात मग पुढचा प्रश्न या ठिकाणी. दुसरा प्रश्न, पृथ्वीच्या पृथ्वीच्या अंतर्भागातील गाभा मुख्यत्वे कोणत्या धातूंनी बनलेला आहे? बघा, 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि यामध्ये आपल्याला सांगता येईल तो म्हणजे पर्याय क्रमांक 3 निकेल आणि लोह. आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, की पृथ्वीचा सर्वात आतील जो थर असतो त्याला आपण गाभा म्हणत असतो, कोर म्हणत असतो इंग्लिशमध्ये. तर हा प्रामुख्याने निकेल आणि त्यानंतर म्हणजेच याला आपण फेरस म्हणजेच थोडक्यात लोह यापासून किंवा या धातूंनी तो बनलेला असतो. निफे असं आपण नाव लक्षात ठेवायचं, जेणेकरून आपल्याला हे जर प्रश्न असा पडला तर आपल्याला लक्षात राहू शकतो. बघा, त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळेल. तो आहे या ठिकाणी दिल्लीच्या सुलतानांच्या काळात बंदगान कोणाला म्हटले जात असे? बघा, या ठिकाणी आपल्याला सांगता येईल 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि मग कोणाला म्हटलं जातं? तर या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे, की दिल्ली सल्तनत काळामध्ये विशेषतः म्हणजे आपण त्याला म्हणता येईल इल्तुतमिशच्या राजवटीमध्ये लष्करी सेवेसाठी खरेदी केलेल्या गुलामांना काय केलं जातं, की पर्शियन भाषेत बंदगान म्हटले जाईल आणि म्हणून मग त्यांना राज्यकारभाराचे आणि लष्करी मोहिमांचे प्रशिक्षण देखील दिले जाईल. म्हणजे कोण? याचा पर्याय आहे तो म्हणजे आपल्याला सांगता येईल विशेष लष्करी सेवेसाठी केलेले गुलाम, खरेदी केलेले गुलाम. बघा, त्यानंतर चौथा प्रश्न या ठिकाणी आपल्याला सांगता येतो, तो म्हणजे मानवी पचन संस्थेमध्ये प्रोटीनचे म्हणजे प्रथिनांचे पचन प्रामुख्याने कुठे सुरू होते? तर आपल्याला सांगता येईल हे 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि याचं थोडक्यात जर आपण पाहिलं तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ते म्हणजे जठर. जठर म्हणजे काय आहे? याला आपण इंग्रजीत स्टमक म्हणत असतो. मानवी शरीरात जसं की कार्बोहायड्रेट्सचं पचन हे तोंडात सुरू होतं. म्हणजे सलायवा लाळेत टाकलं
की लगेच सुरू झालं तिथून पुढे. लाळ जरी त्याच्यात मिक्स झाली तरी. पण प्राचन म्हणजे पण प्रामुख्याने जठरामध्ये थोडक्यात काय होत असतं, आपल्याला सांगता येईल पेप्सिन त्याच्यामध्ये एक एन्झाईम आपल्याला जठरमध्ये पाहायला मिळतो आणि तो एन्झाईम या थोडक्यात त्या एन्झाईमच्या मदतीनं आपल्याला प्रथिनांचं पचन प्रामुख्याने सुरू होताना पाहायला मिळतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5वा आहे ओझोनचा थर. ओझोनचा थर वातावरणाच्या थोडक्यात आपल्याला सांगता येईल कोणत्या थरात आढळतो? 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे स्ट्रॅटोस्फिअर म्हणजेच स्थितांबर. आपण लक्षात घ्यावं ओझोन वायूचा जो थर आहे हा वातावरणाच्या स्थितांबरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हा थर सूर्याच्या घातक म्हणजे जे यूव्ही रेज आहेत, अल्ट्राव्हायोलेट रेज म्हणून आपण त्याला अतिनील किरणापासून पृथ्वीवरील सजीवांचे तो रक्षण देखील करत असतो. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. कोण? तर आपल्याला माहिती आहे हा ओझोन वायू खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, त्यामुळे तर आपण काय करू शकतो, सजीव हे पृथ्वीवर चांगल्या पद्धतीनं राहू शकतात. त्यानंतर 6वा प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीतील लोथल हे बंदर शहर कोणत्या नदीच्या उपनदीकाठी वसलेले आहे? असा प्रश्न आहे. बघा, गोंधळ करून घ्यायचा नाही, थोडा व्यवस्थित प्रश्न वाचूयात परत एकदा. हडप्पा संस्कृतीतील लोथल हे बंदर शहर कोणत्या नदीच्या उपनदीकाठी वसलेले होते? असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे, प्रश्न विचारलेला आहे आणि हे 4 पर्याय आपल्या समोर आहेत. तर आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ते म्हणजे हे पर्यायातला योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल, ते म्हणजे साबरमती आहे. हडप्पा संस्कृतीतील हे लोथल जे बंदर शहर आहे, थोडक्यात हे नदीच्या उपनदी म्हणजे थोडक्यात साबरमती नदीच्या उपनदीकाठी ते वसलेले आहे. आणि मग ती उपनदी कोणती असेल मित्रांनो, तीही माहिती करून घेणं गरजेचं आहे. तिला नाव आहे भोगवा. हे लक्षात आपण घ्यावं. त्यानंतर पुढे जाऊयात आता. 7वा प्रश्न आहे, वाळवंटी ओक म्हणजे डेझर्ट ओक या झाडाबद्दल कोणते वैशिष्ट्य बरोबर नाही? 4 पर्याय आपल्या समोर आहेत. हे झाड ऑस्ट्रेलियात आढळते. या झाडाची मुळे जमिनीखाली खूप खोलवर जातात. या झाडाच्या खोडात पाणी साठवले जाते आणि या झाडाला खूप जास्त पाने असतात. बघा, हे 4 पर्याय आपण या ठिकाणी वाचलेले आहेत आणि मग याबद्दल अगोदर जर सांगायचं झालं, तर हे झाड ऑस्ट्रेलियात आढळतं का? तर हे होय, आढळतं. याला खूप पाने कमी असतात मित्रांनो. म्हणून मग आपल्याला लक्षात घ्यायचं आहे म्हणजे जास्त पानावाला ऑप्शन बसणार नाही. आपण लक्षात घ्यायचे याची मुळे जमिनीच्या शोधात जमिनीखाली खूप खोलवर जातात. कारण आपण लक्षात घ्यायचं आहे म्हणजे याचा अर्थ हा सुद्धा काय आहे बरोबर आहे. याच्या झाडाच्या खोडात पाणी साठवले जाते. हे खूप महत्त्वाचं आहे. तेही बरोबर आहे. मित्रांनो तिथले जे लोक आहेत बघा, ते स्थानिक लोक काय करतात, त्या झाडाच्या खोडामध्ये पाईप टाकून सुद्धा यातलं पाणी काय करतात, ओढून घेऊ शकतात किंवा पितात. असंही आपल्याला सांगता येतं. म्हणजे वाळवंटी ओक झाडाबद्दलचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं, तर हे वरचे 3ही बरोबर आहेत. हे वैशिष्ट्य बरोबर नाही. याला जास्त पाणी नसतात, कमी पाणी असतात. त्यानंतर 8वा प्रश्न आहे. या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, संविधानातील कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता म्हणजे अनटचॅबिलिटी नष्ट करण्यात आली आहे? बघा, हे आपल्याला 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि याचं योग्य उत्तर आहे कलम 17. कलम 17 भारतीय संविधानाच्या कलम 17 बघा, या अन्वये काय आहे तर अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आलेली आहे. अस्पृश्यता पाळणे हा कायद्याने थोडक्यात दंडनीय गुन्हा आहे. चला, त्यानंतर 9वा प्रश्न आपल्या समोर आहे. खालीलपैकी कोणता घटक प्रकाशाच्या अपवर्तनाचे उदाहरण आहे? आता हे 4 पर्याय आपल्या समोर आहेत. बघा, प्रकाशाचं रिफ्लेक्शन आपण नीट समजून घ्यायचंय. रिफ्लेक्शन ते परावर्तन आहे आणि रिफ्रॅक्शन म्हणजे हे अपवर्तन आहे. हे फरक लक्षात ठेवायचा आहे. परावर्तन आणि अपवर्तन इथं आपण शिकवणार नाहीत या व्हिडिओमध्ये. आपण फक्त कन्सेप्ट लक्षात घ्या. परावर्तन काय असतं? समजा जर हा किरण रेज पडला, तर तो काय होत असतो? वापस परत येत असतो. म्हणून मग आपल्याला पण लक्षात ठेवायचं आहे. इकडून जर तो पडला, तर तो परत काय होतो? रिफ्लेक्ट होतो. परंतु अपवर्तनामध्ये पडल्यानंतर तो काय होतो? थोडीशी दिशा क्रॉस करेल आणि तो इकडे या पद्धतीने जाईल.
म्हणजे तो पुढे जात असतो. हे आपण लक्षात ठेवायचे. आता इथं उदाहरण कोणते आहे? तर या ठिकाणी 4 पर्याय आपल्या समोर आहेत. बघा आरशात दिसणारी आपली प्रतिमा हे नाही यातलं. रात्रीच्या वेळी आकाश काळे दिसणे, इंद्रधनुष्यातील 7 रंग आणि पाण्यात अर्धवट बुडवलेली पेन्सिल वाकणे. बघा ज्यावेळेला प्रकाश एक पारदर्शक माध्यमातून म्हणजे जात असतो दुसऱ्या माध्यमात, तेव्हा तो आपली दिशा बदलत असतो. त्याला अपवर्तन म्हणत असतात आणि म्हणून मग जी पेन्सिल कधी जर आपण पाहिलं, तर पेन्सिल वाकलेली आपल्याला दिसते. पाण्यात जर आपण थोडक्यात ठेवली तर अर्धवट बुडवलेली ठेवली, तर ते थोडक्यात रिफ्रॅक्शन आहे. याचं ए उत्तर आहे. इंद्रधनुष्यातील 7 रंग हे सुद्धा बसतंय. परंतु मित्रांनो, याचं करेक्ट या ठिकाणी उत्तर जर आपण पाहिलं, तर त्यामध्ये डबल रिफ्रॅक्शन होताना पाहायला मिळतंय. लक्षात घ्या. आणि म्हणजे तिथं रिफ्रॅक्शन सुद्धा होतंय इंद्रधनुष्याचं आणि रिफ्लेक्शन सुद्धा होताना पाहायला मिळतं. म्हणून मग आपल्याला फक्त अपवर्तनाचं आपण या ठिकाणी उदाहरण घेऊयात एकच, ते म्हणजे पाण्यात अर्धवट बुडवलेली पेन्सिल वाकलेली दिसते. त्यानंतर झूम शेती म्हणजे झूम फार्मिंग बद्दल कोणते विधान सत्य आहे? बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं याला स्लॅश एंड बर्न असं सुद्धा म्हणतात. आता स्लॅश एंड बर्न जर पाहिलं आपण, तर ही झाडे काय केली जातात यात कापून जाळली जातात आणि त्या राखेचा खत म्हणून वापर केला जातो आणि मग ही शेती प्रामुख्याने ईशान्य भारतात केली जाते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक सी पाहायला मिळतंय. हे विधान त्याचं सत्य आहे. बघा झाडे कापून आणि जाळून जमिनीची सुपीकता वाढवली जाते. हे झूम शेतीबद्दलचं विधान सत्य आहे. बघा वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यांच्यातील मुख्य फरक कोणता? आपल्याला हे 4 पर्याय आपल्या समोर आहेत. बघा यामध्ये इथं बघा प्राणी पेशीमध्ये भित्तिका असते. वनस्पती पेशीमध्ये लवके, क्लोरोप्लास्ट असतात. केवळ प्राणी पेशीमध्ये केंद्रक असते आणि वनस्पती पेशीमध्ये रिक्तिका असतात. आता नसतात असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. परंतु बघूयात मग आता आपण जर फरक काय आहे, तर सगळ्यात महत्त्वाचा फरक तो म्हणजे या प्राणी पेशीमध्ये पेशीभित्तिका असते. हा फरक या ठिकाणी पेशीभित्तिका सेल वॉल नसते, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. प्राणी पेशीमध्ये सेल वॉल नसतात. म्हणून मग आपल्याला सांगता येईल हे काय आहे थोडक्यात तो फरक आपल्याला इथं पाहायला मिळतो. म्हणून मग आपण लक्षात घ्यायचं आहे, की या पद्धतीनं की प्राणी पेशीमध्ये पेशीभित्तिका असते हे चुकीचं आहे. म्हणजे हा फरक आहे, तो नसतो. त्यानंतर रेशीम किडा त्याच्या मादीला कशाच्या सहाय्याने अनेक किलोमीटरवरून शोधू शकतो? बघा, रेशीम किडा हा त्याच्या मादीला अनेक किलोमीटरवरून कशावरून शोधू शकतो? तर तो तिच्या स्मेलवरून, तिच्या गंधावरून तो काय करतो त्या म्हणजे स्मेलच्या म्हणजे वासाच्या सहाय्यानं तो काय करत असतो, त्या रेशीम किडा त्याच्या मादीला तो काय करतो, शोधू शकतो. त्यानंतर भारताची प्रमाण वेळ IST कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केलेली आहे? तर हे 4 पर्याय आपल्या समोर आहेत. आपण लक्षात घ्यायचं आहे, की या ठिकाणी आपण याचं जे उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक बी आहे. 82 अंश आणि 30 मिनिटे पूर्व हे थोडक्यात रेखावृत्त निश्चित केले जाते. याच्यावरून आपली ही प्रमाण वेळ ठरलेली आहे आणि हे रेखावृत्त जर आपण पाहिलं तर उत्तर प्रदेशामध्ये बघा म्हणजे एक खूप महत्त्वाचा भाग आहे. उत्तर प्रदेशात आपल्याला सांगता येईल, की मिर्झापूर बघा मिर्झापूरमध्ये थोडक्यात तिथून काय होत असतं हे जात आहे. म्हणजे हे कुठे मिर्झापूर? हे अलाहाबादच्या जवळ आहे. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. तर म्हणजे उत्तर प्रदेशातील मिर्झापूर आणि त्यामध्ये म्हणजे अलाहाबादच्या जवळ असलेलं मिर्झापूर त्या शहरातून हे रेखावृत्त जाताना पाहायला मिळतं आणि याचं रेखावृत्त आपण निश्चित केलेलं आहे ते म्हणजे 82 अंश आणि 30 मिनिटे पूर्व. चला त्यानंतर बघा आपल्याला सांगता येईल ब्रह्मसमाज म्हणजे इथं कधी-कधी काही वेळेला परीक्षेत ब्राह्मो समाज म्हणून सुद्धा उल्लेख केलेला आहे. आपण तेही समजून घ्यावं. बघा, ब्रह्म समाज किंवा ब्राह्मो समाज याची स्थापना कोणी केली होती? 4 पर्याय आपल्या समोर आहेत. राजाराम मोहन राय हे त्याचं योग्य उत्तर आहे आणि बघा 1828 मध्ये राजाराम मोहन राय यांनी काय केली होती? त्यावेळेला हा कलकत्ता होता आणि या कलकत्त्यामध्ये थोडक्यात त्यांनी काय केली होती? थोडक्यात त्यांनी याची सुरुवात
केलेली आहे. समाज सुधारणा करण्यासाठी या समाजाची स्थापना केलेली आहे आणि जसं की आपण जर पाहिलं तर म्हणजे सती प्रथा बंद करणे आणि समाज सुधारणा करणे हे काय होतं त्यांचं उद्दिष्ट होतं. त्यानंतर बघूयात प्रश्न क्रमांक 15वा समुद्राला येणारी भरती ही किंवा भरती ओहोटी प्रामुख्याने कशामुळे होते? त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो हे 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि समुद्राची पाण्याची पातळी वाढणे आणि कमी होणे म्हणजे त्याला भरती ओहोटी आपण म्हणत असतो आणि हे मग थोडक्यात सूर्याचे आणि चंद्राचे काय आहे? थोडक्यात ते गुरुत्वाकर्षण बल आहे, असं आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आपल्याला समोर आहे. 16वा प्रश्न, खालीलपैकी कोणता अजैविक घटक आहे? आता अजैविक घटक जो आहे, तो या ठिकाणी आपण बघा 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि याचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल बघा. अगोदर आपण पर्याय बघून घ्या व्यवस्थितरित्या, म्हणजे आपल्या लक्षात येईल, की आता पर्यावरणामध्ये निर्जीव घटक आता आता आपल्याला एक गोष्ट कळाली पाहिजे, की अजैविक आणि जैविक म्हणजे काय? ज्याच्यात जीव असतो थोडक्यात तो म्हणजे जैविक आणि ज्याच्यात जीव नसतो तो थोडक्यात अजैविक. आता फंगस जीव आहे म्हणजे हा अजैविक नाही. त्यानंतर बॅक्टेरिया याच्यात जीव आहे म्हणजे हा अजैविक नाही. त्यानंतर वनस्पतीत सुद्धा जीव असतो म्हणजे अजैविक नाही. याचं उत्तर आहे सूर्यप्रकाश हे अजैविक घटक आहे. त्यानंतर बघा आपल्याला 17वा प्रश्न आहे घडासरी हे तलाव कोणत्या राज्यात स्थित आहे? घडासरी हा एक थोडक्यात ऐतिहासिक तलाव आहे आणि तो तलाव आपण जर पाहिलं तर तो राजस्थान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. राजस्थानमध्ये कुठे मग? तर राजस्थानमध्ये जैसलमेर, जैसलमेर येथे हा तलाव आहे. हे तलाव थोडक्यात 9 तलावांच्या साखळीसाठी प्रसिद्ध होते, असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर 18वा प्रश्न आहे, रक्तातील हिमोग्लोबिनच्यामुळे किंवा कमतरतेमुळे कोणता आजार होतो? तर आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची हिमोग्लोबिनची जर म्हणजे कमतरता असेल, तर आपल्याला सांगता येईल तो ॲनिमिया होत असतो. त्याला आपण रक्तक्षय असं देखील म्हणत असतो. म्हणजे लोहामध्ये आपल्या आपल्या रक्तामध्ये आयर्न असतं. आयर्नचं प्रमाण कमी होतं. म्हणजे हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं आणि हिमोग्लोबिन कमी झालं, की आपल्याला सांगता येईल हा ॲनिमिया नावाचा डिसीज आपल्याला होताना पाहायला मिळतो. त्यानंतर 19वा प्रश्न आहे, अल बिरुनी हा प्रवासी कोणत्या देशातून भारतात आला होता? बघा अल बिरुनी तर याचा हे 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि तो आलेला आहे उझबेकिस्तानवरून. बघा अल बिरुनी हा प्रवासी उझबेकिस्तानमधून भारतात आला होता. त्याने किताब बघा त्यानं लिहिलेला हा किताब उल हिंद हा ग्रंथ काय होता त्यानं लिहिलेला आहे. ज्यात तत्कालीन भारताच्या संस्कृतीचे आणि विज्ञानाचे थोडक्यात वर्णन केलेले आहे. त्यानंतर संसदेच्या वरिष्ठ सभागृहाला काय म्हणतात? बघा संसदेचा वरिष्ठ सभागृह जो आहे त्यासाठी हे 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ते म्हणजे राज्यसभा हे वरिष्ठ आणि कायमस्वरूपीचं सभागृह आहे. तर लोकसभा हे कनिष्ठ आहे मित्रांनो. याच्यात कन्फ्यूज होऊ देऊ नका. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. तर बघा संसदेच्या वरिष्ठ सभागृहाला राज्यसभा असं म्हणतात. तर या ठिकाणी आपण हे 20 प्रश्न पाहिलेले आहेत. याची ॲन्सर की आपल्याला आम्ही पी-डी-एफमध्ये टाकलेली आहे. ही पी-डी-एफ जर आपल्याला हवी असेल, तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन ही पी-डी-एफ डाउनलोड करू शकता. या ठिकाणी थांबतोय आपण. धन्यवाद. थँक सो मच.